अंगावर सरी तस्या खेळते खेळते इजीचाच बाण जसा ते काय झाले इजीचाच बाण जसा ते काय झाले हवा कसा पाखराचा आणि पाखराने हवा कसा पाखराचा आणि पाखराने पायाच्या रक्तानं कोठे झाले मार मुकांडीत बसून आहे नापिकीच सार पायाच्या रक्तानं कोठे झाले मार मुकांडीत बसून आहे नापिकीच सार गलोक्याची सोय कुठं ताण्याने कढाले गलोक्याची सोय कुठं ताण्याने कढाले हवा कसा पाखराचा आणि पाखराने हवा कसा पाखराचा आणि पाखराने वयाटीच्या डागा झुले जसा झुला जुन्या कणसाच्या घेत होत्या मुका वयाटीच्या डागा झुले जसा झुका चिमण्या कणसाच्या घेत होत्या मुका पानावली गाय कशी झांपे वासडाले पानावली गाय कशी झांपे वासडाले हवा कसा पाखराचा आणि पाखराने फाटक्या वाडीसीवर चंद्र ठीकयाचा गिरते वासुरकानी डुबत्या दिसाचा फाटक्या वाडीसीवर चंद्र ठीकयाचा गिरते वासुरकानी डुबत्या दिसाचा हार करून घाला कोणी माया शेतकऱ्याने हार करून घाला कोणी माया शेतकऱ्याने हवा जसा पाखराचा आणि पाखराने पेरून गेला धनी सांगे दाणे का करारे पेरून गेला धनी सांगे दाणे का करारे हवा कसा पाखराचा आणि पाखराने हवा कसा पाखराचा हवा कसा पाखराचा आणि पाखराने धन्यवाद यानंतर आपली प्रार्थना सादर वाढत चालले प्रदूषण उपाय त्यावर करण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा मंत्र साहा मोलाचा विकास तुमचा विकास आमचा विकास साऱ्या जगाचा जमिनीची थांबेल धूप शुद्ध हवा ही मिळणार आरोग्याचं
आमचा विकास तुमचा विकास आमचा विकास साऱ्या जगताचा विकास साऱ्या जगताचा. विराज 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 विराट विराज हेमंत देशमुख आदरणीय परिवार यांचा मुलगा विराट देशमुख त्यांच्याच वडिलांची कविता सादर करणार आहे. पहिले वरच्या बाजू पुढा साईड असं आहे असं आहे विराट असं आहे नाव सांग तुझं पूर्ण. सुंदर सुंदर. तर या अतिशय सुंदर आणि सुटसुटीत कार्यक्रमाचा शेवटच्या टप्प्याचा आपण आलेला आहे. सर्व उपस्थित कवी मित्रांनी आपापल्या रचना दर्जेदार संघटनेत सादर केल्या आणि एवढ्याच प्रतिसाद हा छोट्या घरी असेल आपण अतिशय सुंदर कार्यक्रम इथे आता आपण हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाचा महत्वाचा कशी सर्व सामावून असतो तेव्हा मी आता आपल्या परिसरातले ज्येष्ठ कवी आदरणीय कृषी काकांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषणाचं सर्व काही गुरुनं गुरुना थोडी गुरु स्पष्ट आहे हां आणि माझ्या आजपर्यंतच्या अनुभवात
एकच ह्या गोष्टी मनाला लागल्या. काव्य म्हणजे काव्य नाही, काव्य म्हणजे असं नाही की बाबा मनासाठी मनाचा, डोळ्यासाठी डोळ्याचा, क्रियासाठी क्रियासाठी तिथं फार मला आज एक गोष्ट झाला की रचना झाली, ते अभंग झाले, ते कविता झाली आणि मानवीच्या व्यतिरिक्त इथे जे कविता झाल्या ते बोधप्रद होते. बरेच मी तुमच्या जास्त काही वेगळा नाही, बऱ्याच नसलेल्या फक्त एकदा त्या लिहत राहा, वाचत राहा. जसं बाबासाहेबांनी सांगितलं, वाचा तर वाचा, नाहीतर जीवनातून खतम व्हा. वाचत राहा. हे वृत्तपत्रामध्ये कविता येतात. मला त्या वर्षापर्यंत ते शिकून चालवून बऱ्याच लोकांनी वाचला असेल, रविवारचा चळवळ दर रविवारी एक कविता टाकत होतो आणि त्याच्यामध्ये प्रबोधन पाहतो आणि सर्वांशी प्रेमाची भाषा बोलत. त्यामध्ये कविता होऊन तुला कविता आठवते. त्या कवितेचं शीर्षक होतं खरं प्रेम. वराडी भाषेत मी लिहितो, मानवी भाषेत मी लिहितो. खरं प्रेम कदाचित वाचले असेल. ते प्रेम कसं होतं? आजचं प्रेम वेगळं. त्याचे बाळ असेल, त्याचे गाड असेल, त्याचे फुलाला असेल, घेतलं प्रेम कशाला म्हणतात हे याच्यामध्ये सांगितलं. काट्यानं निघतो काटा विचार वाटतो खोटा, काट्यानं निघतो काटा विचार वाटतो खोटा, प्रेम नसलं मनात तर मन मनाला बोलतं. प्रेम पाणी निर्मळ पाण्यामध्ये शुद्ध, जसं आभाळ पाऊस पडत होतो. स्वामी कबीरदास प्रेमात्म्याचे बोल अडीच समजून करायचं जीवनाचा बोल. मतलबी माणसाचा सारा बाजार भरला, मतलबी माणसाचा याचा सारा बाजार भरला. माय लेकाच्या नात्यात, बाप लेकाच्या नात्यात करायचं नाही. प्रत्येकाचा विचार करून श्रावण कसं, प्रत्येकाचा विचार करून श्रावण कसं होईल. प्रेरणा भागात बनवतो का पुस्तक येईल हे शब्दाने समजते, ते लोकवत असते. हा गोष्ट बात करत हे शब्दाने समजते, ते लोकवत असते. शेजारी उपाशीचा माणूस सुद्धा माणूस गोडभर जेवत नसते. खऱ्या प्रेमाचा प्रभाव अंगुली मानाला विचार, खऱ्या प्रेमाचा प्रभाव मानवी ऋषीला विचारा कसा होता, कसा झाला एका शब्दाने विचार. माफ करा सर्वांना ही मजा वेगळी आहे. येईल अनुभव आणि काय करावं ही प्रेमाची भाषा, ही काव्याची भाषा मनाला जेव्हा भेटते माणसाचं मन परिवर्तन होऊन त्याचं जीवन परिवर्तन होतं. ॲडव्होकेट चंद्रकांत गाडी होत्या, त्यांनी माझी कविता मी त्याला पाठवली होती, ते त्यांनी सांगितलं. मी त्याच्यात फक्त एक कळव तुमच्यासमोर सांगतो. कवितेचं शीर्षक आहे आरसा. तुम्ही कल्पना आरशाची प्रत्येकानं आपापल्या परीने करा. पाषाणाचे नगर हे, पाषाणाचे नगर हे, तू वाचवारसा विनवतो तुला हे, तुला आरसा. पाहुनी आरसा लोक सतत राहिली, पाहुनी आरसा लोक सतत राहिली. त्याने त्याला तू आता बनव आरसा. एक कळवण घरच्या आरशाची किंमत लयाला जाईल, घरच्या आरशाची किंमत लयाला जाईल. आणला जर बाहेरून नवीन आरसा. समजून गेलं
बक्षीस म्हणून दर महिन्याला 5,000 रुपये त्या पैशाच्या माध्यमातून आम्हाला मिळतील. दर महिन्यात कलाकार म्हणून मिळेल, कोणत्याही पद्धतीने याच कवितेवर मला मिळेल. गोविंदराव साक्षी आहे देश आणि आर्मीला कवी संमेलनामध्ये जेव्हा एक सादर केली होती ती गंभीर आहे. जेव्हा मी सादर केली होती अक्षरशः मी या साहित्याच्या महफिलमध्ये सादर आहोत एक शपथ घेऊन ज्या पायांना पाणी मारायला लागलं होतं या कवितेने संमोहित करते ही कविता आहे. तुम्हाला ऐकण्याची माझी इच्छा आहे. पुन्हा तुमची आपली भेट होत नाही होत ते सांगता येत नाही. म्हणून देशप्रेमी म्हणून तुम्ही एक ऐकली वळेमध्ये आणि पंतमध्ये सरळ सावली बोलतो. देशप्रेमी देशप्रेमासाठी लगीन झाल्यावरती सुनसा बहिणी राहिला भांगे दूर भर केला मन काही नको करू मी लवकरची सामील झाल्यावर मने काही नको करू मी लवकरची माई निशाणी गुजरात मागल्या हत्ती त्याचं मध्ये पत्र आलं पाहून शन्या म्हणून माया टाकून गेलं मने ते विदया देते बाल्या मोठा शिंका आता येते पत्र वाचून त्याचं डोळे भरून मन मने पत्राला येणार काही लिवलं होतं तुझ्या हाती सुट्टी घेऊन येतो लिवलं होतं तुझ्या हाती सुट्टी घेऊन येतो आपला वाऱ्या कसा आहे पाहून येतो त्याच्या येण्याचा जवा दिवस उगवला इथं राष्ट्रीय एकात्मता साधले गेले त्याच्या येण्याचा जवा दिवस उगवला माया संघ पुऱ्या गावाले हरित झाला त्याच्या येण्याच्या दिवशी गोडपतवान केले उपटी लावून आम्ही शाळू बसले भीती भीती लावून नटणं थटणं असं झालं अशी दिसोनी कसं आज झालं 3.5 वर्षाचा बाल्या बाबा बाबा करे जन्मापासून आजला पुढे वायद्यानं निभावला ठरल्या दिवशी आला पण मायभूमीच्या लक्षणाने शहीद होऊन गेलं काय मानून होतं महापुरुषल्या जाई पतिराजा महा असा शहीद होऊन गेली प्रेम घेऊन गाडी दवाखान्याजवळ आली आधी काय अख्खी वस्ती शोकातूर झाली विक्रम कविता म्हणून कविता लिहत राहा कविता वाचत राहा चांगल्या चांगल्या कविते पुस्तकं वाचत राहा तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्याजवळ वाचण्यासाठी 1600 पुस्तकं आहेत माझी स्वतःची तयारी आहे वास्तविक प्रकारे मुस्लिम धर्माला माणूस पण माझ्याजवळ गीता आहे माझ्याजवळ ग्रामगीता आहे माझ्याजवळ दलिजुली आहे माझ्याजवळ रामायण आहे माझ्याजवळ महाभारत आहे या सर्व सर्व धर्म समभाव ही मनात ठेवून आपलं जीवन जगण्याचं एक प्रत्येक समजून त्या गोष्टीला आपलं जीवन जगण्याचं साध्या आपलं जीवन जगण्याचा सर्वाधिक प्रयत्न करावा इतके मी बोलतो की आजच्या या कार्यक्रमाला मला अध्यक्ष बनविण्याबद्दल विशेष करून आयोजकांचे आणि शब्दवेध साहित्य संस्थेचे मी आभार मानतो माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय भारत आभार
शुभांगी काही इकडे नशेला कविता पण आपण मोठ्या तिथे सादर करणार आहे. त्यांनी कृपया आपला मोठं सादर करावं. आणि यानंतर मी राठोड सरांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व कवी मित्रांना प्रमाणपत्र ज्यांना पण सन्मानपत्र देऊन सर्वांचा इथे गौरव होईल. अध्यक्ष जे असतील तर शुभांगी त्यांनी आपलं मनोमन व्यक्त करतात. आदरणीय मंच सर्जनमय सर्जनशील शब्दवाई साहित्य संगमरमय फुले काव्य संमेलन आदरणीय मंच आणि श्रोता खरं तर शिक्षणाची लेखणी हातात देणाऱ्या सावित्री आई महात्मा फुले आणि शिक्षणाचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोर या काही विदर्भातील संत गाडगे महाराज म्हणतात, मी कोणाचा गुरु नाही आणि माझा कोणी चेला नाही. मी ह्या शिक्षण याच्यावर माझे 2 शब्द कविता नाही आहे पण 2 शब्द आजची शिक्षण व्यवस्था शिक्षणाचा झाला वेगळा कारभार शिक्षणाचा झाला वेगळा कारभार बेरोजगारांना पाहिजे रोजगार डिग्र्या झाला भरमसाठ परीक्षा होतात ऑनलाईन दर आठवड्यात नोकऱ्याचा झाला बाजारभाट शासनाचा झाला वेगळाच कारभार शासन म्हणते तुम्ही शिका शासन म्हणते तुम्ही शिकाच आम्ही देतो तुम्हाला शिक्षणासाठी योजनेतून लाडक्या भावाला आता 10,000 योजनेतून लाडक्या भावाला 10,000 असा आहे आमच्या डिजिटल शिक्षणाचा कारभार असा आहे आमच्या डिजिटल शिक्षणाचा कारभार इथे आधुनिक द्रोणाचार्य मागतो आता शिक्षणासाठी एकलव्याचा आता शिक्षणासाठी एकलव्याचा धन्यवाद. सर्जनशील शब्दवेळी साहित्य संमेलन पनवेल फुले काव्य संमेलन शाखा यवतमाळ मी सुद्धा एक शिक्षिका आहे आणि संशोधक विद्यार्थी आहे. पार्टीची आमची फेलोशिप 3 वर्ष झाली नाही मिळाली तेच मी इथे मांडला आणि जो शिक्षणाचा बाजार सुरू आहे तो मला वाटते आज ह्या दिवशी म्हणायला पाहिजे आणि धन्यवाद श्रोतांना धन्यवाद. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कविता सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. अतिशय सुंदरपणे आपण या ठिकाणी आपल्या काव्याचं सादरीकरण केलं आणि त्या ठिकाणी सर्जनशील शब्दवेळी साहित्य संमेलन भरवण्याद्वारा यवतमाळ या शाखेच्या वतीनं सन्मानपत्र सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. मी आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय तुळशी काकाजी यांच्या हस्ते मला सन्मानपत्र घ्यायचं आहे. ज्यांचे नाव मी या ठिकाणी जाहीर करतो. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कवी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून आपण या सन्मानपत्राचा स्वीकार करावा ही सर्वांना विनंती. मोठं द्यायचं आता मोठं सर्वप्रथम मी या ठिकाणी नाव जाहीर करतो. गोविंदराव कराडे लोणी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं सरकारला. जोरदार टाळ्या स्वागत करूया. दुसरे कवी आहेत प्राध्यापक दारवा यांनी या ठिकाणी राहून आपले सन्मानपत्र स्वीकारावं. आदरणीय वसंतदास राठोड त्यानंतर पुढील कवी आहे खाडे दादा नंतर सध्या
त्यानंतर अजय चव्हाण पंचायत समिती दारवा यांनी आहे अजय चव्हाण तरबोल दारवा. पुढील कवी आहे संतोष सेनके सर पंचायत समिती दारवा. यांनी उपस्थित करून आपला सन्मान केला. संतोष सेनके सर घेऊन गेला का रे एकच गुच्छ आणायचे ना ते गुच्छ सकाळी आणला एकांत त्या जास्त घ्या ना काशिक साहेब आहे अध्यक्ष आहे ते जिल्ह्याचे मग एखादा मिळून द्या ना या राव सर मोरे आहे बाबा तुम्ही तुझे ना कवित्री आहे सौ आंबाबाई आमचे जिल्हाध्यक्ष सदस्य कांताबाई सोबत शिक्षण विभागातर्फे आम्ही सर्व साहित्य
ठीक आहे लिंबा हो का? बाळासाहेब ठीक आहे कसं लाटू घेतलाय कार्यक्रम